नमस्कार। आज परत एकदा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडतोय। इमेज फिरवत होतो की सिडकोने पोलिसांच्या घरांसाठी काढलेली लॉटरी हा पोलिसांचा सन्मान आहे की पोलिसांचा अवमान, या विषयाचं आज सगळ्या बाबी मी आपल्या प्रकर्षाने लक्षात आणून देण्यासाठी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय। मुळात 2018 साली 14,500 घरांसाठी LIGची घरं होती आणि EWHची घरं होती। या घरांसाठी सिडकोने लॉटरी काढली होती। या घरांच्या वेळी ज्यांना ही घरं घेणं शक्य झालं नाही अशी 4,446 घरं जी शिल्लक होती किंवा जी घरं लोकांनी घेतली नाही अशी घरं जुलै 2020 म्हणजे 27 जुलै 2020 ला सिडकोने या घरांना पोलिसांसाठी ही घरं द्यायची या अर्थाने पोलिसांसाठी लॉटरी घोषित केली, ज्याला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतरही अनेक पोलिसांनी अर्ज न केल्यामुळे त्यानंतर आणखी महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली सप्टेंबरपर्यंत आणि 10 नोव्हेंबरला याची घोषणा झाली, याची सोडत निघाली गेली आणि या 4,446 पोलिसांना ही घरं लागली। मुळात त्याच्यातली जी मेक आहे ती अशी की 2018ला माझ्यासमोर या 2020 ची जाहिरात आहे आणि 2020 च्या जाहिरातीमध्ये याचे दर आहेत। आणि 2018ला जी जाहिरात दिली होती त्या जाहिरातीचे सुद्धा दर आहेत। मुळात हा फरक लक्षात घेता 2018ला ही 90% घरं बांधून तयार होती आणि त्यावेळी या 14,500 घरांची जी सोडत काढली त्याचे जे दर होते ते दर न ठेवता तीच बांधून असलेली घरं ज्याचं 90% बांधकाम पूर्ण झालंय ती घरं 2020 ला पोलिसांसाठी सोडत निघताना मात्र त्याच्यात 2.25 लाखापासून ते 3 लाखापर्यंतची वाढ सिडकोने केल्याचं आपल्या लक्षात येईल। मी याचा फरक सुद्धा इथे वाचून दाखवतोय। LIGची जी घरं होती जी तळोजाला होती, खारघरला होती, घणसोलीला होती, सेक्टर 27 तळोजाला 2018ला जे बांधकाम करून पूर्ण होतं आणि ज्यावेळी सोडत निघाली सर्वसामान्यांसाठी त्यावेळी 25,40,900 रुपयाचं जे घर होतं, जे बांधून पूर्ण झालेलं घर होतं, ज्यावेळी पोलिसांसाठी 2020 ला लॉटरी निघते त्याच वेळी त्याच्या घराची किंमत सिडकोने जी ठेवलेली आहे ती 28,44,200। जर हा फरक आपण बघितला तर 3,03,300 रुपये हे जास्त दराने पोलिसांसाठी आलं। सेक्टर 21 25 लाखाचं घर 27,94,000 2,53,000चा फरक। सेक्टर 22 ला तळोजाला 2018 साली ज्या घराची किंमत 25,40,000 होती ती आता 27,94,000। सेक्टर 29 तळोजाला 25,40,000चं घर 28,44,000 फरक झाला 3,03,000। सगळी घणसोली असतील, द्रोणागिरी असतील, कळंबोली असेल ही झाली LIGची घरं। EWHच्या घरांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं सेक्टर 27 ला 2018ला 18,53,000चं घर आज 20,38,000। मूळ प्रश्न असा आहे या सगळ्या कोविडच्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी आपला जीव आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून 24 48 तास 72 तास लोकांसाठी काम केलं। अगदी अनेकांना हॉस्पिटलला ऍडमिट करण्यापासून ते अनेकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला ज्यावेळी कुटुंब धाजावत नव्हतं, आजूबाजूचे नातेवाईक धाजावत नव्हते, त्यावेळी या पोलीस बांधवांनी आमच्या त्यावेळी ते काम केले। आपण सगळे जाणता आणि संपूर्ण महाराष्ट्राला याची जाण आहे की हा पोलीस बांधव आपला हा खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून आज काम करत होता। अशा वेळी असलेली जी घरं आहेत ज्या पोलीस क्वार्टर्समध्ये आज ही सगळी मंडळी राहतात त्या पोलिसांच्या वसाहतींची दुरवस्था सातत्याने मीडियाने दाखवलेली आहे, सातत्याने वर्तमानपत्रांनी याला वाचा फोडलेली आहे। अत्यंत वाईट परिस्थितीत आपले पोलीस बांधव राहत असतात। अशा वेळी सिडको सारखं महामंडळ ज्यांनी ही घरं आज उपलब्ध करून दिलेली आहेत ही मुळातच आहे त्या किमतीत, म्हणजे 2018ला जर याचं बांधकाम पूर्ण होतं तर त्या 2018ला जी किंमत होती त्याच किमतीमध्ये ह्या पोलीस बांधवांसाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। मुळात आमचं म्हणणं तर पुढे जाऊन असं आहे की त्याच्यापेक्षा यांना सवलत द्यायला पाहिजे। आपण एकाच बाजूला म्हणायचं पोलीस कोविड योद्धे आहे, पोलीस कोविड वॉरियर्स आहेत, मात्र अशा पद्धतीने पोलिसांचा सन्मान करण्याऐवजी हा अपमान करण्याचं काम सिडकोने आणि पर्यायाने राज्य सरकारने केलंय असा आमचा ठाम आरोप आहे। मी या माध्यमातून सिडकोचे MD
ज्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे काही दिवसांपूर्वी आम्ही 14,500 लोकांना ज्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं लागली होती त्यांना राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार आपण 1,000 रुपयेच मुद्रांक शुल्क आकारावे याची आठवण करून दिली होती। त्याला त्यांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आज या 14,500 लोकांना आणि भविष्यात म्हणजे आमच्या या पोलीस बांधवांना सुद्धा मनसेच्या प्रयत्नामुळे त्यांच्या या घरांना जो 6% स्टॅम्प ड्युटी लागणार होती म्हणजे जी 1,00,000-1.5 लाखाच्या घरात जाणार होती ती स्टॅम्प ड्युटी ऑलरेडी वाचलेली आहे। आता माझं परत एकदा सिडको एमडींना या खात्याचे जे मंत्री आहेत ते या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मला त्यांना सुद्धा सांगणं आहे की आपण संवेदनशीलता दाखवावी पोलिसांच्या बाबतीत। काल परवा स्टेटमेंट आले अनिल देशमुख की आम्ही 1 लाख घरं उपलब्ध करून देणार आहोत पोलिसांसाठी, पण ही अशा परिस्थितीत ती घरं उपलब्ध करून देणार आहोत। अनेक पोलिसांच्या कुटुंबांनी पोलिसांनी ज्यांची नावं मी इथे सांगू शकत नाही त्यांनी आम्हाला फोन केले, त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटी दिल्या की साहेब हा आमच्यावरचा अन्याय जी 2000 त्यांनीच ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली की 2018 साली ज्या घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 2018 साली ती लॉटरी काढत असताना त्या घरांची जी किंमत होती त्या किमतीमध्ये 2.25 लाखापासून ते 3 लाखापर्यंत वाढ करून सिडकोने ही घरं आमच्या माती मारली। फक्त दिखावा करायचा की आम्ही पोलिसांसाठी 4,000 4,500 घरांची लॉटरी काढलेली। मात्र ज्यावेळी आपण याच्या खोलात जाऊ त्यावेळी कळतं की हे पोलिसांना मारलेली थाप आहे, पोलिसां बांधवांची केलेली फसवणूक आहे आणि पर्यायाने या महाराष्ट्र सरकारची केलेली फसवणूक आहे। माझं सरकारला सांगणे आणि सिडकोला सांगणे आपण 2 गोष्टी आमच्या महत्त्वाच्या याच्यामध्ये मागणी आहे। एक तर 2018ची जी किंमत आहे तीच किंमत आपण ठेवावी आणि त्या किमतीमध्येच पोलीस बांधवांना ही घरं उपलब्ध। आता काहीतरी पेपर डॉक्युमेंटचं फक्त व्हेरिफिकेशन सुरू आहे, अजून याची इन्स्टॉलमेंट भरणं बाकी, इन्स्टॉलमेंट भरलेलं नाही आहे। तर या परिस्थितीमध्येच त्यांना 2018ची जी किंमत आहे त्या किमतीमध्येच हे घर उपलब्ध करून द्यावं जेणेकरून 2.25 लाखापासून ते 3 लाखापर्यंत त्यांचे पैसे वाचू शकतात। दुसरं नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना सवलत दिली पाहिजे। आज आपण बघताय ह्या नवी मुंबईचा आकडा असा सांगतोय की 1000 ते 2000 आमचे पोलीस बांधव या कोविड त्यांना झाला, कोविडची बाधा त्यांना झाली, 10 ते 20 आमच्या पोलीस बांधवांचा मृत्यू झाला। हे मी नवी मुंबईची आकडेवारी सांगतो, राज्याची आकडेवारी याच्यापेक्षा भयानक। अशा परिस्थितीमध्ये या पोलीस बांधवांना दिलासा देणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, पूर्ण आयुष्य जातं आमच्या पोलीस बांधवाचं काम करता करता पण स्वतःच एक संकुल उभं राहत नाही, स्वतःच एक घर उभं राहत नाही। अशा वेळी तो सरकारी महामंडळाकडून अपेक्षा करतो की मी इथे गेलो तर मला मार्केट रेटपेक्षा कमी याच्यामध्ये मिळेल। आमच्याकडे एक वर्तमानपत्राची बातमी आहे, ज्या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये स्वतः सिडको एमडींनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पुढच्या वर्षी 10 लाखापेक्षा म्हणजे मार्केट रेट जो असेल त्याच्यापेक्षा 10 लाख रुपयाने कमी अशा बाजारभावाच्या तुलनेत साधारण 10 लाख रुपयांनी कमी करण्याची योजना आम्ही आकारतोय आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटाला। जर आपण ही पुढच्या वर्षी आकारताय तर आमचे पोलीस बांधव ज्यांनी EWS मध्ये अल्प उत्पन्न गटात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये अर्ज केलेले आहेत, अशा वेळी आपण ही जादा पैसे का आकारतोय हे आमचं म्हणणं आहे, हे आमचं सांगणं आहे। आणि परत एकदा मी विनंती करतोय की या पोलीस बांधवांना दिलासा द्यावा। अनेकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, आमचा प्रयत्न या सगळ्या पोलीस बांधवांनी आदरणीय राजसाहेबांकडे सुद्धा या विषयासाठी यावं। आम्ही सिडको एमडींना या संदर्भात मेल केलेला आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना मेल केला आहे, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला या पोलीस बांधवांच्या या सगळ्या पोलीस लॉटरीचा सोडतीचा 27 जुलै 2020 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याचा शुभारंभ झाला होता या सोडतीचा। त्यांना मेल केलेला आहे। ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगररचना मंत्री जे या खात्याचे आहेत त्यांना आम्ही मेल केलेला आहे। जर पुढच्या काही दिवसात नाही झालं आम्ही यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत, नाहीतर मनसे म्हणून आम्ही याच्यावरती जन आंदोलन उभं करू आणि आमच्या पोलीस बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशी परत एकदा घोषणा करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।